माहिती म्हणून नंतरच्या 7-8 तासामध्ये किंवा 10-12 तासामध्ये काय प्रक्रिया होती, कोण करते? म्हणजे कुणीतरी आहे, कुणीतरी शक्ती तिथं बसलेली, तो कार्यक्रम करतोय. बरोबर. मोटरसायकल घेतली तर कमी 500 किलोमीटर झाले, 1000 किलोमीटर झाले, सर्व्हिसिंग करा. इकडं सर्व्हिसिंग कधी, ही सर्व्हिसिंग कधी बरोबर आहे. मग ही सर्व्हिसिंग कोण करतो? कोण काही असं तू देव म्हणा, गॉड म्हणा, अजून काय म्हणायचं तुम्हाला म्हणायचं, परंतु ती कोणती तरी शक्ती तुझं काम करते. बरोबर. जर समजा आपला मुलगा किंवा मुलगी तिला समजते आणि आपण सांगून देखील ऐकत नसेल तर आपण काय करतो? खूप काय काना वाटोला टाकलं. बरोबर आहे. आपण जर पण इथं काय, इथं आपण ज्या वेळेपासून आपल्याला खाण्याची माहिती झाली त्यावेळेपासून आपला कार्यक्रम चालूच आहे ना घेण्याचा. मग त्या शक्तीला काय वाटत असेल का आपल्याविषयी? बरोबर. त्या शक्तीने जर एखादी संपर्क केला तर आपल्याकडे 2-3 तासात कार्यक्रम संपला समजायचा. कोणीतरी अदृश्य शक्ती आहे ती काम करते आणि जर करत असेल तर त्या शक्तीविषयी मला थोडंसं तरी आभार मानले पाहिजे. मराठी थँक्यू. कारण इंग्लिश फक्त जाऊ. कारण पूर्वी म्हणजे आज 16 वर्ष झाले पूर्वीचा कालावधी म्हणजे विद्यार्थ्यामध्ये एकत्र राहणं, गप्पा गोष्टी शिकवणं याच्यामध्ये वेळ जायचा. आणि नंतर मग 16 वर्ष गेल्यानंतर त्याला फरक पडतो तुम्हाला सांग एकांत वाटत आणि मग अशा वेळेला तुम्ही जर आम्हाला एकत्र बरोबर आमची बॅटरी चार्जिंग झाली आणि तुमची सुद्धा आज तुम्ही मुख्य पदावर गेला त्याच्यामुळे आम्हाला शिक्षकांनी जे तुम्हाला मार्गदर्शन केलं ते तुम्ही पाळलं किंवा मनापासून त्याचे पालन केलं. तुम्ही आईवडिलांना जेवढं मानतात तेवढंच आम्हाला शिक्षकांना मानतात हे आम्हाला तिथून दिसून आलं. या ठिकाणी आम्हाला माननीय तुम्ही बोलवलं, आमचा सत्कार केला आणि जवळजवळ 2-3 दिवस झाले आम्ही इथे येतो. आज वास्तविकपणे कंटाळा आला होता, परंतु योगेशचा फोन मला आला तर तुम्ही येता का नाही तर तुम्हाला न्यायला येऊ मी बोललं. मी येतो बोललं. इतक्या आग्रहाने तुम्ही मला बोलवलं, आम्हाला बोलवलं, त्याबद्दल खूप मला आनंद वाटला. जवळजवळ 25 वर्षांनी आपण भेटतो. या शाखेमध्ये माझी जवळजवळ 25 वर्ष सेवा झाली. 77 मध्ये मी या ठिकाणी आलो तर पहिली 3 वर्ष आणि नंतर मी बाहेर एक 5-6 वर्ष काढले आणि परत आणखी आता मध्ये बरोबर असते तर बहिणीसाठी खूप मोठं योगदान आहे. तिचे मिस्टर 2008 मध्ये म्हणजे ॲक्सिडेंट झाला असं की ते पोहायला म्हणून त्यांनी उडी मारली. ते त्याचे कॉम्पिटिशन करत होते ना, त्यासाठी ते प्रॅक्टिस करत होते आणि त्यात ते जम्प घेतली त्यांनी आणि त्यात त्यांचा मणक्याचा त्यांना प्रॉब्लेम, मानाचा मणका मज्जारोज खराब झाला, खूप प्रॉब्लेम झाला. तेव्हापासून तर ते बेडवर असतात आणि सर्व काहीही करते. तर आनंदात कोणीही साथ देतं पण तिन्ही मुलं साथ दिली आहे. मुली छान तिने शिकवले. आता छान सगळे जण व्यवस्थित मुलं इंजिनियर आहेत. तिन्ही पण आहेत इंजिनियर. तिन्ही मुलं पण तिचं आता चांगले म्हणजे शिकले चांगले आणि आपले नावावर पण आले त्याचं चाललंय व्यवस्थित. पण ही खऱ्या अर्थाने बाकीचा कणा बनली फॅमिलीचा. तर तिच्यासाठी पण सगळ्यांनी खूप